यवत जवळील भांडगाव तालुका दौंड येथील भक्तामर कलश तीर्थ इथं सुरू असलेल्या 1008 आदिजीन पंचमेरू मानस्तंभ पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवात दिगंबर जैन राष्ट्रसंत आचार्य उपाध्याय व साधू साधवींच्या दुर्मिळ समागम होत असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे। गुरुवारी जन्मकल्याणकानिमित्त देवाच्या जन्माभिषेकाचा सोहळा उत्साहात पार पडला। पहाटे शांती जाप व जिन दर्शनानंतर जिनेंद्र अभिषेक शांतीधारा नित्यपूजा आणि शांती हवन करण्यात आले। त्यानंतर तीर्थंकर जिन बालक जन्मोत्सव सभा व प्रवचन झाले। जन्मकल्याणकानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत श्रावक श्राविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। दुपारी पांडुक शिलावर 1008 कलशांनी जलाभिषेक करून जिन बालक शृंगार व नामकरण सोहळा झाला। सायंकाळी आचार्य संघाचे प्रवचन, गुरुभक्ती आरती, शास्त्र स्वाध्याय व सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावले। शनिवारी 48,000 मीटर हस्तलिखित भक्तामर वस्त्रांची विशेष झांकी सादर होणार असून त्याची नोंद गिनीज व लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। देखिए, जीवन में जन्म सभी का होता है, लेकिन जो महान कार्य करके जाते हैं उनका ही जन्मोत्सव होता है और जो जैसा देखता है कल उसे ही वैसा फल मिलता है। हम जब अपने जीवन में संसार को देखते हैं तो संसार की हर चीज़ों को पाने की इच्छा होती है। उसी प्रकार से जब भगवान के हम संन्यास को देखते हैं, भगवान के जन्मोत्सव को देखते हैं, ऐसा लगता है जैसे उनका जन्मोत्सव हुआ है, कल मेरा भी ऐसा ही जन्मोत्सव होना चाहिए। इस भावना के साथ हजारों लोग इस भगवान के जन्मोत्सव में शामिल हुए हैं। यह इस बात का संदेश होता है कि इस देश में कभी ना अतिवृष्टि होगी, न कभी किसी प्रकार की जल की कमी होगी, क्योंकि यहाँ पर भगवान पर जल डाला जाता है। अभी यहाँ पर कुछ समय के बाद नासिक का महाकुंभ होगा। उसके पहले हमने यहाँ पर भगवान ऋषभदेव के नाम का महाकुंभ यहाँ पर किया है। उस महाकुंभ में लोग गोदावरी में स्नान करेंगे। यहाँ पर सभी लोग अपने हाथों में कलश लेकर के भगवान की भक्ति में आत्मा का स्नान कर रहे हैं। वहाँ पर तन का स्नान होता है। इस जन्मोत्सव में भगवान के स्नान के साथ मन का स्नान होता है, आत्मा का स्नान होता है। तो जो परमात्मा का अभिषेक करता है उसी की आत्मा तृप्त होती है। ऐसा कहा जाता है, भोजन करते हैं तो तन तृप्त होता है, जब भगवान का जन्माभिषेक करते हैं तो मन तृप्त होता है। तो मन की तृप्ति का महामहोत्सव यह जन्माभिषेक है। इस जन्माभिषेक में हम लोग यही भावना भाते हैं कि आज जो हमारा विश्व युद्ध फैल रहा है, हर जगह मिसाइलें छोड़ी जा रही है, एक दूसरे व्यक्ति एक दूसरे का दुश्मन हो रहा है, लेकिन यहाँ ऐसा लग रहा है जैसे भाई भाई आपस में लड़ रहे हैं। लेकिन ये हमारा भारत देश एक ऐसा देश है, ना हिंदू देखता है, ना मुसलमान देखता है, ना सिख देखता है, ना ईसाई देखता है, ना जैन देखता है। यहाँ तो धरती माता के कोख में सारी फसल पैदा होती है। ऐसी भारत माता सर्व संप्रदाय को अपने में समा लेती है। इसलिए हमारे देश में शांति है, क्योंकि यहाँ पर इस प्रकार का जन्माभिषेक हुआ करता है। मी सुजाता शहा, पुणे। आज भक्तांबर तीर्थ या ठिकाणी महापंचकल्याणिक प्रतिष्ठा महोत्सव होत आहे। हा महोत्सव 11 मार्च ते 15 मार्च या कालावधीमध्ये 5 दिवसाचा हा महोत्सव आहे। या महोत्सवासाठी 7 आचार्य विविध ठिकाणाहून या ठिकाणी आलेले आहेत आणि बाकी लोक सुद्धा भारतातनं पंढरपूर म्हणा, बारामती, सोलापूर, इंदोर या ठिकाणाहून पूर्ण भारतातनं लोक या ठिकाणी आलेले आहेत। आणि हे भक्तांबर तीर्थ हे भारतातलं एक फार महत्वाचं तीर्थ आहे। मांगतुंगाचार्यांना जेव्हा साखळ्यांनी बंदिस्त केलेलं होतं त्यावेळेस त्यांनी या भक्तांबर स्तोत्राचं लेखन केलं आणि जसं जसं ते एक एक काव्य लिहित गेले तसं तसं त्यांच्या साखळ्या आपोआप गळून पडल्या। त्यामुळे या भक्तांबरला खूप महत्व आहे। आणि डॉक्टर आचार्य प्रणम सागर मुनी महाराजांनी प्रथम या भक्तांबरांवरती खूप रिसर्च केला आणि त्यांनी हे भक्तांबर तीर्थ उभं केलं। भारतातलं हे एकच असं भक्तांबर तीर्थ आहे आणि या तीर्थाची मी उपाध्यक्ष आहे। मी स्वप्नील शहा। आपल्या इथे जे पंचकल्याण चाललं आहे 11 मार्च ते 15 मार्च 2026 साठी, या पंचकल्याणामध्ये पुणे तसेच बाहेरील सर्व राज्यातून अनेक जण येत आहेत। यासाठी फ्री जेवण तसेच 500 ते 600 पूजेसाठी साड्यांचे वाटप केलेले आहे आणि
या कार्यक्रमासाठी आयोजन करण्यासाठी उपाध्यक्ष सुजाता शहा, अध्यक्ष किशोर काका शहा, महामंत्री सारंग शहा यांनी प्रचंड मदत केलेली आहे. हा जो काही पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव असतो हा खूप वर्षानंतर असे ठिकाणी जिथे नवीन मंदिरं किंवा नवीन मूर्ती स्थापित होती त्याची पंचकल्याणक प्रतिष्ठा होती. त्या पंचकल्याणक मध्ये 5 दिवसाचे प्रोग्राम असतात. जसं एक जन्म कल्याणक असतं, गर्भ कल्याणक, जन्म कल्याणक, दीक्षा कल्याणक, त्यानंतर तप कल्याणक आणि मोक्ष कल्याणक, हे सगळे कल्याणक असतात. त्याच्यामध्ये जे तीर्थंकर भगवान झालेले आहेत त्यांच्या आयुष्यातले हे सगळे 5 स्टेप जे असतात ह्या सगळ्या त्याच्यामध्ये असतात. प्रत्येक दिवशी त्याचे वेगवेगळे एक विधी आणि एक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात. 14 तारीख हा त्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे, ज्या दिवशी दीक्षा कल्याणक विधी असतो. दीक्षा कल्याणक विधीच्या दिवशी या दिवशी या महोत्सवाकरता बरेच राजकीय नेते येणार आहेत, बरेच गव्हर्नमेंटचे सरकारी अधिकारी वगैरे बरेचसे हजेरी लावणार आहेत, समाजातले मान्यवर येणार आहेत. या प्रोग्राम मध्ये माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रताई पवार याही येणार आहेत. त्याच्यानंतर माननीय खासदार मंत्री मुरलीधर मोहोळ येणार आहेत, राहुल कुल येणार आहेत, इथले लोकल आमदार जे आहेत दत्तात्रय भरणे साहेब येणार आहेत. आणि याच दिवशी भक्तांबर स्तोत्राच्या एक चित्रफितीचं विमोचन होणार आहे, जे अमेरिकेतून पूर्वा सारंग शाह यांनी ते केलेलं आहे. तर त्या फिल्मीचं वितरण होणार आहे. त्याचबरोबर विश्व आता जे काही युद्ध चाललेलं आहे जगात त्या विश्वशांती करता हे समस्त सगळे दिगंबर जैन राष्ट्रसंत मिळून एक यज्ञ करणार आहेत.